आज आपण राम गणेश गडकरी या लेखकांचा जीवन परिचय पाहणार आहोत. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा, भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला स्फूर्तिदायक वाटावे असे हे महाराष्ट्र गीत लिहिणारे कवी गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885 रोजी गुजरातमधील गणदेवी जिल्ह्यात नवसारी येथे झाला. श्रेष्ठ विनोदी लेखक, प्रतिभासंपन्न कवी, थोर नाटककार अशा विविध नात्यांनी ते महाराष्ट्रीय जनतेला परिचित आहेत. मराठी साहित्यात त्यांना अतिशय मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रतिभेचा सम्राट अशा शब्दात त्यांचा गौरव केला जातो. राम गणेश गडकरी यांना अवघे 34 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांच्या लेखनाचा काळ तर 1911 ते 1918 असा केवळ 6-7 वर्षांचाच होता. परंतु एवढ्या अल्प काळात त्यांनी आपल्या लेखनाने मराठी रसिकांच्या मनावर अपूर्व मोहिनी घातली आणि मराठी साहित्यात आपले क्रांतिकारक युग निर्माण केले. गडकरी हे नाटककार, कवी व विनोदी लेखक या सर्वच नात्यांनी श्रेष्ठ साहित्यिक होते. नाटककार म्हणून तर ते कमालीचे लोकप्रिय ठरले होते. त्यांची एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव इत्यादी नाटके मराठी रंगभूमीवर अत्यंत यशस्वी झाली आहेत. त्यांच्या नाटकामधून भाषा सौंदर्य, भावनोत्कट प्रसंगाची निर्मिती, उत्तुंग कल्पकता आणि असामान्य प्रतिभाविलास यांचे दर्शन आपणास घडते. गडकऱ्यांच्या नाटकातील चित्तवेधक संवाद हे तर त्यांचे खास बलस्थान समजले जाते. गडकऱ्यांनी गोविंदाग्रज या नावाने काव्यलेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रेम कविता विशेष प्रसिद्ध आहेत. असफल प्रेमातील वैफल्याची भावना त्यांनी आपल्या कवितांमधून अत्यंत उत्कटतेने व्यक्त केली आहे. त्यांच्या कवितांमधून कल्पनेचा विलास व नर्म शृंगार यांचेही दर्शन घडते. एक क्षण पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा असे लिहिणाऱ्या या कवीस यथार्थतेने प्रेमाचा शाहीर असे म्हटले जाते. विनोदी वळणाच्या कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. गडकऱ्यांवर केशवसुतांच्या कवितेचा विशेष प्रभाव होता. त्यांची दसरा ही कविता केशवसुतांच्या तुतारीच्या मार्गाने जाते, तर त्यांची मुरली ही कविता केशवसुतांच्या झपुर्झाच्या वळणाने जाते. काव्याच्या प्रांतात ते केशवसुतांचे सच्चे चेले होते. गडकरी यांनी विनोदी लेखक या नात्याने देखील मराठी साहित्यात अपूर्व यश मिळवले आहे. संपूर्ण बाळकराम हा त्यांचा विनोदी लेखाचा संग्रह प्रसिद्ध आहे. तथापि या लेखन संग्रहाबरोबर त्यांनी विनोदासाठी आपल्या नाटकांचाही उपयोग करून घेतला आहे. त्यांच्या काही नाटकात विनोदाला महत्वाचे स्थान मिळाल्याचे दिसून येते. त्यांच्या नाटकातील मध्यवर्ती पात्रांच्या जोडीनेच काही विनोदी पात्रे देखील रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय झाली होती. गडकरी हे स्वतःला श्री कोल्हटकर यांचे शिष्य म्हणून घेत असले तरी त्यांचा विनोद पूर्णपणे स्वतंत्र होता आणि त्याचा दर्जा अतिशय उच्च होता. गडकरी यांच्या नाटक आणि काव्याप्रमाणेच त्यांच्या विनोदातूनही त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा साक्षात्कार होतो. कल्पनाशक्तीचा अपूर्व विलास, शब्दाची मार्मिक निवड व भावनेची उत्कटता या गुणांचा संगम आपणास गडकऱ्यांच्या लेखनशैलीत आढळतो. हास्यरस, करुणरस, रौद्ररस इत्यादी रसांचा आपल्या साहित्यात सारख्याच परिणामकारकपणे वापर करण्याची विलक्षण हातोटी त्यांनी साधली होती. करुण रसाने पुरेपूर ओथंबलेल्या नाटकात देखील त्यांनी हास्यरसाची कारंजी उडवली होती. गडकऱ्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष असा की त्यांच्या लेखनात जागोजागी अप्रतिम सुभाषिते विखुरलेली आहेत. जगण्यासारखे जोपर्यंत जवळ काही आहे तोपर्यंतच मरण्यात मौज आहे. पाणी चंचल आहे, पण मन पाण्याहून चंचल आहे. पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे, तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे. यासारखी मनोवेधक सुभाषिते गडकऱ्यांच्या साहित्यात सर्वत्र आढळून येतात. थोडक्यात मराठी साहित्य विश्व संपन्न आणि समृद्ध बनविण्यात राम गणेश गडकरी
यांचे योगदान खूपच महत्वपूर्ण आहे. एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेम संन्यास, राज्य संन्यास इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. वाग्वैजयंती हा कविता संग्रह आणि संपूर्ण बाळकराम हा विनोदी लेखन संग्रह त्यांनी लिहिला. अशा या महान लेखकाचा मृत्यू 23 जानेवारी 1919 रोजी झाला. धन्यवाद.